गेले कित्येक दिवसांपासून बीड जिल्हा हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि या चर्चांचं कारण आहे बीड मधील राजकीय नेत्यांकडून पोसले जाणारे गुन्हेगार। मग त्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सामील असलेला वाल्मिक कराड आणि त्याची टोळी असो किंवा मग सुरेश धसांच्या जवळ असलेला खोक्या म्हणजेच सतीश भोसले असो, या सगळ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती जन्माला घालण्यात राजकारण्यांचा मोठा हात आहे असं बोललं जातं। म्हणजे बघा ना, ज्या खोक्या भोसलेवर नको नको ते गुन्हे दाखल आहेत, जो खोक्या एका व्यक्तीला रक्तबंबाळ होईपर्यंत बॅटने मारहाण करतो, एवढंच नाही तर दुसऱ्यांकरवी लोकांना मारत सुटतो, पैशांची बंडलं उधळतो, नोटांचा पाऊस पाडतो, तो खोक्या गेल्या काही दिवसांपासून फरार आहे। बीड पोलिसांनी या खोक्या भाईवर वेगवेगळे गुन्हे दाखल केले। एकीकडे पोलीस म्हणत आहेत की आम्ही त्या खोक्याचा शोध घेत आहोत, तर दुसरीकडे मात्र पोलिसांच्या हाती न लागलेल्या या खोक्या बाईने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे। आता याला नेमकं काय म्हणायचं? ज्या खोक्यापर्यंत पोलीस अजूनही पोहोचू शकले नाहीयेत, तो खोक्या मीडियाला मात्र इंटरव्ह्यू देतोय। याचा अर्थ असा घ्यायचा का की बीड पोलीसच या खोक्याला पाठीशी घालत आहेत? आणि जर पाठीशी घालत असतील तर कोणाच्या सांगण्यावर? आणि महत्त्वाचं म्हणजे कशासाठी? खोक्या भोसले प्रकरणात आतापर्यंत काय काय नवीन अपडेट आहेत, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। सुरुवातीला या खोक्या भाईने एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। या मुलाखतीमध्ये खोक्या म्हणतो की आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का आपण? मित्राच्या कार्यक्रमात मी पैसे उधळले, तो आनंदाचा क्षण होता। माझे पैसे मी उधळणारच ना, मी तो कष्टाने कमावलेला पैसा होता। मित्रासाठी हजारो रुपये उधळणं चुकीचं असेल तर काढा इंस्टाग्राम, त्यावर लोक तुम्हाला शेकडो रुपये उधळताना दिसतील, असं सतीश भोसले यानं दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे। सोबतच कोणी बायांवर पैसे उधळतं, मी मित्रासाठी उधळलं तर त्यात काय झालं? मी छोट्या कुटुंबातील माणूस आहे, कारखान्याचे पैसे आले तर माझ्या मनात आलं की आपणही एक व्हिडिओ बनवून घ्यावा। माझ्याकडे तेव्हा पैसे आले होते, त्यामध्ये माज कसला आला? हातात पैसे आहेत तोपर्यंत एक व्हिडिओ बनवून घ्यावा असं वाटलं मला, म्हणून मी तो व्हिडिओ तयार करून घेतल्याचं खोक्यानं म्हटलंय। हे झालं पैशांची बंडलं आणि नोटांचा पाऊस याबद्दल। आता या सगळ्याबद्दल बोलताना त्याच्यातील उद्दामपणा दिसून येत आहे। जर या खोक्याने तो म्हणतोय तसं काही चुकीचं केलंच नसेल तर तो फरार काय? तो पोलिसांना शरण का जात नाहीये, असा सवाल सुद्धा यातून नक्कीच उपस्थित होतो। यानंतर बीडच्याच ढाकणे पिता पुत्राला या खोक्यानं जी मारहाण केली होती त्यावरून सुद्धा त्यानं आपलं मत दिलंय। तो म्हणतो की मी बॅटने मारल्याच्या प्रकरणातील दिलीप ढाकणे हा माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची छेड काढत होता। त्याच्याकडे माऊली खेडकरच्या बायकोचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ होता, तो व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी तो देत होता। तू मी सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत तर मी अंघोळ करतानाचा तुझा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करेल अशी धमकी ढाकणेनं दिलेली होती। मला माऊली खेडकरने मदत मागितली, मी तिकडे गेलो तेव्हा माझं डोकं संतापलं आणि मी ढाकणेला बॅटने मारलं, असं स्पष्टीकरण आता त्यानं त्या मारहाण प्रकरणावरती दिलंय। या सगळ्यातून त्यांनी स्वतःवरती लावण्यात आलेल्या सर्व आरोपांना खोडून काढले। मारहाणीच्या प्रकरणाबद्दल बोलताना त्यांनी स्वतःचा बचाव केलाय आणि विरोधकांवरती आरोपही केले। आणखी एक गोष्ट म्हणजे या खोक्याचा शाळेतील एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, त्यामध्ये खोक्या म्हणजे सतीश भोसले शाळकरी विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देत आहे। यात खोक्या म्हणतो की ज्या वेळेस सर काही करणार नाहीत, माझ्या हाताने काही होणार नाही, तेव्हा मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला तयार आहे। माझ्यावर आधीपासूनच खूप मोठ्या केसेस आहेत, त्यामुळे एखाद्या लेकरा बाळामुळे माझ्यावर जर आणखी एक केस पडली तर फरक पडत नाही, असं तो त्या व्हिडिओमध्ये म्हणतोय। त्यावरही त्यानं आता त्याचं मत व्यक्त केलंय। याबद्दल खोक्या म्हणतो की जर कुणी मुलींची छेड काढली तर आपण गप्प बसायचं का? या विषयाला अनुसरून मी ते भाष्य केलं होतं असं तो म्हणतोय। असो, आपला मूळ मुद्दा असा आहे की जे बीडचे पोलीस खोक्याला फरार म्हणत आहेत किंवा तो अजूनही आमच्या हाती लागत नाहीयेत अशी कारणं देत आहेत, त्या पोलिसांना ही मुलाखत दिसली नसेल का? म्हणजे जिथे मीडिया पोहोचली तिथे पोलिसांना पोहोचायला अडचण यावी, यातून पोलीस नेमकं कोणाच्या दबावाखाली आहेत? खोक्याला अटक होऊ नये म्हणून पोलिसांवरती दबाव कोण टाकतंय, असे सगळे सवाल या मुलाखतीच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि ज्यामुळे बीड पोलिसांच्या अकार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मंडळी, बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता अशी या सतीश उर्फ खोक्या भोसलेची ओळख आहे। या खोक्यावर बीड शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 गंभीर असे गुन्हे सुद्धा दाखल आहेत।
तो आता 4 दिवसांपासून फरार आहे। त्याच्या शोधासाठी शिरूरसह स्थानिक गुन्हे शाखेची पथकं कामाला लागलेली आहेत असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। खोक्या उर्फ सतीश भोसले यानं बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केलेली होती। याचा व्हिडिओ 5 मार्चला व्हायरल झाला। त्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते। खोक्याकडून पैशांची बंडल फेकणं, हेलिकॉप्टरमधून उतरणं, हातात गळ्यात सोन्याचे दागिने, गाड्यांमधून प्रवास करणं असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले। त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर वन विभागाला घरामधून वाळलेले मांस, हत्यारं, शिकारीचे जाळं आणि इतर साहित्य आढळून आलं। त्याचबरोबर दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना कुऱ्हाड आणि सतूरने बेदम मारहाण केल्याचं वन विभागात 1, शिरूरमध्ये 2 असे 3 गुन्हे दाखल आहेत। सध्या तरी आम्ही खोक्याला शोधतोय असं सांगत असलेल्या पोलिसांना खोक्या तर नाही पण त्याची गाडी मात्र सापडली आहे। काल रात्री 11च्या सुमारास बीड पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे। यानंतर आता सतीश भोसलेने अटकपूर्व जामिनासाठी बीड कोर्टामध्ये धाव घेतली आहे। जर त्याला जामीन मिळाला नाही तर तो स्वतःला सरेंडर करणार अशी माहिती त्यानं दिलेल्या मुलाखतीतून मिळते आहे। मंडळी, या खोक्यावर गुन्हा दाखल होऊन आता 4 दिवस झाले तरी सुद्धा सतीश भोसले फरार आहे। आणि दुसरीकडे हा सतीश भोसले उर्फ खोक्या भाई मीडियाला भला मोठा इंटरव्ह्यू देतात। हे मोठं आश्चर्य आहे आणि म्हणूनच या सगळ्याला नेमकं काय म्हणायचं, याचा अर्थ असा घ्यायचा का की बीड पोलीसच या खोक्याला पाठीशी घालत आहेत? आणि जर पाठीशी घालत असतील तर कोणाच्या सांगण्यावरून? राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असं कोणालाही पाठीशी घातलं जात नाही। यावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय, तुमची मतं काय आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।